बॉलिवूडला वाईट दिवस आलेत आणि म्युझिक इंडस्ट्रीमध्येही काही फ्युचर दिसत नाही, म्हणून आपण रोज नावं ठेवतोय. पण कधी विचारलंय का की दिवसेंदिवस येणारी ही फालतू पिक्चर आणि रटाळ म्युझिक खपल्या तरी कुठे जातंय? अहो, आपणच तर ग्रहण करतोय यांना. आपण पाहतोय म्हणून ते बनवतायत. म्हणजे या खटाड्या पिक्चर मागचं आणि रडक्या संगीता मागचं मूळ कारणच आहे की आपण त्यांना पाहतोय. आपलं मुळातच चुकतंय की आपल्याला चांगली क्वालिटी काय आहे हे माहित असून आपण असे व्यंग चित्रपट पाहायला जातोय, जेव्हा की टीजर आणि ट्रेलर्स वरून आपल्याला ऑलरेडी कळालेलं असतं की आपल्याला तिथे जाऊन काय मिळणार आहे. नमस्कार, मी ओमकार डांगे आणि आपण पाहताय स्टोईक विचार. मीडियातील या गोष्टी आपण करमणुकीसाठी घेतोय, पण ज्ञान कधी घेणार? आपलं मन, आपली बुद्धी, आपली शक्ती जर आपण अशा निरर्थक गोष्टीमध्ये व्यर्थ घालणार असू तर चांगलं वाचन आणि चांगलं संगीत आणि चांगल्या मूवीज कधी बघणार आहोत आपण? सेनेकाच्या मते आपण स्वतःला इकडे तिकडे भटकू दिलं नाही पाहिजे. नेहमी मनाला स्थिरत्व देता आलं पाहिजे. नेहमी इकडे तिकडे फिरणारा व्यक्ती हा एक आजारी मन दर्शवतं. आता त्यांच्या काळात तरी पुस्तके होती, आता तर सोशल मीडियामुळे आणि शॉर्ट फॉर्म कंटेंटमुळे आपण या क्षणी इन्स्पिरेशन व्हिडिओ पाहतोय तर लगेच त्यानंतर एखादा कॉमेडी व्हिडिओ, मग लगेच एखादी मांजर येते. अशाने आपलं मन स्थिर कसं राहील आणि कसं कळेल की आपली ही वाढती अस्थिरता कशामुळे येते? आता मी पुढे पुस्तकाविषयी सेनेकाचं मत मांडतोय. तुम्ही पुस्तकाच्या जागी सोशल मीडिया, मूवीज आणि म्युझिक हा विषय तुम्ही तिथे जोडा, ते तिथेही लागू होईल. सेनेकाच्या मते जरी आपण एखादं वाचन करत असू तरी थोडं काळजीपूर्वक असलं पाहिजे, कारण त्यात काही स्वच्छंदी आणि अस्थिर गोष्टीही असू शकतात. आपल्याला स्वतःला मोजक्याच लेखकांपुरतं मर्यादित ठेवलं पाहिजे आणि एखादी गोष्ट जर आपल्या सोबत विश्वासार्हपणे राहणार असेल तर ती नेहमी सोबत ठेवली पाहिजे. जो नेहमी सगळीकडे असतो तो कुठेच हजर नसतो. जे नेहमी प्रवास करत असतात त्यांच्याकडे राहायला खूप जागा तर असतात, पण त्यांच्याकडे मित्रच नसतात. अशा प्रकारे जी लोक फक्त एकाच लेखकाशी जिव्हाळ्याचे होत नाहीत आणि सगळ्याच गोष्टी त्यांच्या डोक्यातून वेगाने जाऊ देतात, त्यांच्या सोबतही असंच घडतं. आता या समोर एक महत्वाची गोष्ट ते आपल्याला सांगतात. जर आपण अन्न खाल्लं आणि लगेच उत्सर्जित केलं तर ते आपल्या शरीराचं भाग कधीच बनू शकत नाही. कोणतीच गोष्ट नेहमी बदलणाऱ्या औषधांइतकं निरोगी बनण्यात अडथळा निर्माण करणार नाही. आणि एखादं बीज ज्याला परत परत स्थलांतरित करण्यात आलं त्याचा मजबूत वृक्ष कधीच बनणार नाही. खर तर आपल्या समोरून कितीही उपयुक्त गोष्ट जर जशाला तशीच अगदी वेगाने निघून जात असेल तर ती आपल्याला काहीच फायदा देऊ शकणार नाही. आणि जास्तीत जास्त पुस्तके वाचून आपल्या मनावर एक वेगळा स्थान निर्माण होऊ शकतो. म्हणून आपल्याकडे असणारी सगळीच पुस्तके आपण वाचू शकणारच नाही. त्यामुळे जेवढं काही वाचू शकतोय तेवढंच पुरेसं आहे. फक्त त्याची निवड आपल्याला करता आली पाहिजे. आता यावर आपल्याला एक प्रश्न पडतो की मला वेगवेगळ्या विषयात इंटरेस्ट आहे. कधी पॉलिटिक्स, कधी स्पोर्ट्स, कधी कॉमेडी. मला थोडं थोडं सगळंच ग्रहण करायला आवडतं. मग मी काय करायचं? यावर सेनेका म्हणतात की ज्याची पचनशक्ती नाजूक आहे त्याने थोडं हे थोडं ते अशा प्रकारचं खाल्लं आणि जेव्हा आहार हा निरनिराळ्या प्रकारचा बनतो तेव्हा मात्र आपण खाल्लेलं ते अन्न आपलं पोषण करू शकणार नाही. त्याने आपलं पोटच बिघडेल. आता यापुढे जाऊन सेनेका आपल्याला नेमकं कोणत्या गोष्टी ग्रहण केल्या पाहिजे त्या सांगतात, जे की खूप महत्वाचं आहे. त्यांच्या मते नेहमी ज्या लेखकांनी त्यांची गुणवत्ता स्थापित केली आहे त्यांनाच वाचलं पाहिजे. आणि जरी आपला कल आजूबाजूला सरकत असेल, म्हणजे हळूहळू दुसऱ्याच विषयातल्या गोष्टी आपण ग्रहण करताना स्वतःला पाहत असू, तेव्हा लगेच आपल्याला पूर्वीच्या लेखकांकडे परत आलं पाहिजे. आता एवढं केल्यावर आणखी एक फायनल स्टेप सेनेका आपल्याला सांगतात, ज्याने आपण आपल्या या मीडिया कन्झम्पशनचा उपयोग आपलं आयुष्य सुधारण्यासाठी करू शकतो. त्यांच्या मते प्रत्येक दिवशी आपल्या गरिबी, मृत्यूच्या विरोधात काहीतरी, अशाच इतर आपत्तीविषयी आपली मदत करणाऱ्या गोष्टी आपल्याला प्राप्त केल्या पाहिजेत. जेव्हा आपण ठराविक लेखकांच्या या खूप साऱ्या विषयातून जातो तेव्हा शेवटी एका विषयाची निवड आपल्याला केली पाहिजे आणि त्या दिवशी आपल्याला त्याच विषयात विचार केलं पाहिजे आणि ती गोष्ट पूर्णपणे आपण आत्मसात केली पाहिजे. अशा प्रकारे जर आपण आपलं मूवीज,
म्युझिक किंवा सोशल मीडिया कन्झम्पशन करत राहिलो तर आपल्या आजूबाजूच्या गोष्टी सुधार होताना आपल्याला नक्कीच दिसेल. कारण आजच्या युगात तुम्ही पाहिलेली 1 मिनिटाची छोटीशी क्लिप आणि तिला तुम्ही दिलेला लाईक हा पूर्ण अल्गोरिदमला चेंज करू शकतो. तेव्हा आजपासून आपण ठरवू की आपल्या फीड मध्ये आलेल्या प्रत्येक वायफळ गोष्टीला आपण तिथल्या ऑप्शन मध्ये जाऊन नॉट इंटरेस्टेड असं करू आणि आपलं आयुष्य आपल्या हातात आणण्याची योग्य सुरुवात करू. धन्यवाद.